विदाउट हेडफोन येतो विदाउट हेडफोन व्हॉइस येतो. त्या चेहरा सार्थकला कोणतरी कॉल करून सांगा रे काय येते म्हणून. चक्कर झाला, जॉईन झाला. चक्करला आवाज आला ना आता जगदीश? ओके. चलो चलो तो क्या हुआ था देखो लास्ट लेक्चर. अभी चालू क्या करना है, इंटरफरन्स चालू करना है. इंटरफरन्सचा काल मी जे व्हिडिओ पाठवला होता ते काय करा एकदा बघून घ्या. इंटरफरन्सचा जे मी काल व्हिडिओ पाठवला होता ते बघून घ्या. त्यात थोडी इंट्रोडक्शनच होती. ठीक आहे. चलो आपण चालू करू. पुढचा पार्ट आपण चालू करूया. बा मग कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. नेक्स्ट पार्ट काय बघायचा? कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग इंटरफरन्स कधी होते? मग इंटरफरन्स कधी होते? इंटरफरन्स ऑलवेज हॅपन्स. वेव्हचं इंटरफरन्स काय होते? नेहमीच होत असते. म्हणजे समजा इकडे एक सोर्स आहे लाईटचा, इथे एक लाईटचा सोर्स आहे आणि ह्या दोघांचं इंटरफरन्स इकडं या स्क्रीनवर नेहमीच होते. जरा इंक भरूया याच्यात. इंक संपली. चलो तो इंटरफेरेंस ऑलवेज होता है. इंटरफेरेंस के लिए कुछ कंडीशंस का जरूरत है क्या? कुछ कंडीशंस का जरूरत नहीं. देखो इधर एक मेरे पास ट्यूब है इस वॉल पे, इधर एक वॉल है, इस वॉल पे एक ट्यूब है और इस वॉल पे भी मेरे पास एक ट्यूब है. अभी इधर वाला ट्यूब ऑफ है, ये ट्यूब ऑन है. लेकिन दोनों ट्यूब्स को अगर मैं ऑन करता हूं, अगर मैं दोनों ट्यूब्स को ऑन करता हूं तो इधर से एक लाइट आएगा ऐसा और उधर से एक लाइट आएगा. तो अभी भी बोर्ड पे इंटरफेरेंस हो रहा है. उधर से जो लाइट आ रहा है और इधर से जो लाइट आ रहा है, इन दोनों लाइट्स का बोर्ड पे आने के बाद देखो ऐसा इधर से लाइट आ रहा है और बोर्ड पे आने के बाद इनका अभी इंटरफेरेंस हो रहा है. इंटरफेरेंस हो रहा है लेकिन वो इंटरफेरेंस पैटर्न प्रोड्यूस नहीं होता. ठीक आहे. इंटरफेरेंस आता पण व्हायला पण इंटरफेरेंस पॅटर्न प्रोड्यूस होत नाही. मग इंटरफेरेंस पॅटर्न प्रोड्यूस होण्यासाठी काय कंडिशन पाहिजे? कळतं ना. इंटरफेरेंस तर ऑलवेजच होणार आहे. इकडे एक स्लिट आहे, इथून लाईट बाहेर आली, इकडे पण स्लिट आहे, इथून लाईट बाहेर आली. मग इकडली लाईट आणि इकडली लाईट या स्क्रीनवर तर इंटरफिअर होतीलच, सुपरपोजिशन होणारच, त्यांची मिक्सिंग एकमेकांमध्ये होणारच. बट इंटरफेरेंस पैटर्न प्रोड्यूस होने के लिए क्या कंडीशंस चाहिए? इंटरफेरेंस का पैटर्न अच्छे से दिखने के लिए उसके लिए क्या कंडीशंस चाहिए ते आपण बघायला. कळते ना. ऑलवेज तर इंटरफेरेंस होतच असते. मग कंडिशन्स काय आहेत? नंबर 1 सोर्सेस शुड बी कोहेरंट. नंबर 1 काय बा इथं आहे सोर्स 1, त्याच्यातून थोडी लाईट बाहेर येणार, थोडी याच्यातून बाहेर येईल, थोडी याच्यातून बाहेर येईल आणि तिथं भेटते आपल्याला इंटरफेरेंस पैटर्न. तो नंबर 1 क्या है? सोर्सेस शुड बी कोहेरेंट. अब कोहेरेंट का मतलब क्या है? सोर्सेस शुड बी कोहेरेंट. अब कोहेरेंट का मतलब क्या है? कोहेरेंट मतलब रहता है इन दोनों में फेज डिफरेंस चाहिए. कोहेरेंट का मतलब रहता है इन दोनों में फेज डिफरेंस चाहिए 0. कितना फेज डिफरेंस चाहिए? तो ये सोर्स एंड ये सोर्स, इन दोनों सोर्सेस में फेज डिफरेंस कितने का चाहिए? तो 0 का फेज डिफरेंस चाहिए या फिर कांस्टेंट फेज डिफरेंस चाहिए. अब फेज मतलब क्या है? फेज म्हणजे काय? फेज म्हणजे काय थोडं आता तुम्हाला वेव्ह चॅप्टर येत नसला तर हे कळायला थोडं डिफिकल्ट जाईल, पण मी सांगायचा प्रयत्न करतो. कसा आहे. मग इथं एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे
इथून एक लाईट चालला वर आणि इथून खालून एक लाईट चालला वर. इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे आणि पॉइंट कडे इथून एक वरून एक लाईट चालला आणि पॉइंट कडे इथून खालून एक लाईट चालला. ठीक आहे. बर, मग येते व्हॉइस येते, चांगली गोष्ट आहे. मग इथून जे लाईट चालला, इथून जे लाईट चालला ते समजा असा वर आहे. इथून जे लाईट यायला हे असा चालू व्हायला सुरुवात अशी व्हायली वेव्हच्या, आणि इथून जी लाईटची सुरुवात व्हायली ही पण अशीच व्हायली. मग या दोघाला बोलायचं बोथ लाईट्स बोथ वेव्हज आर इन फेज. याला बोलायचं बोथ वेव्हज आर इन फेज. इथून पण लाईटची सुरुवात अशीच झाली, इथून पण लाईटची सुरुवात अशीच झाली. याला बोलायचं बोथ वेव्हज आर इन फेज. दोन्ही वेव्हज कशामध्ये आहेत? फेज मध्ये. मग समजा हे इथून तयार होणारी वेव्ह समजा अशी झाली, अशी झाली. इथून तयार होणारी वेव्ह अशी झाली. पहिला खाली तयार झाली, मग वर. खाली पहिला आणि मग वर. इथं वर पहिला आणि मग खाली. मग ही वेव्ह आणि ही वेव्ह एकसारखी नाही, वेगवेगळी आहे. वरची वेव्ह आणि खालची वेव्ह एकसारखी नाही, वेगवेगळी आहे. दीज वेव्हज आर कॉल्ड आउट ऑफ फेज. दीज वेव्हज आर कॉल्ड आउट ऑफ फेज. ह्या दोन्ही वेव्हज कशा आहेत? आउट ऑफ फेज. मग असं असलं तर चालत नाही का? नाही, असं असलं तरी पण चालते, पण ऑलवेज इथं जी वेव्ह तयार व्हायली त्याच्यापेक्षा इथं वेव्ह कशी तयार झाली पाहिजे? उलटीच वेव्ह तयार झाली पाहिजे. इथं जी वेव्ह तयार झाली त्याच्यापेक्षा इथली वेव्ह कशी पाहिजे? उलटीच पाहिजे, तरी पण चालते. दोघांच्यातला फेज डिफरन्स काय पाहिजे? इथून तयार होणारी वेव्ह आणि इथून तयार होणारी वेव्ह, दोन्ही वेव्हज मधला फेज डिफरन्स काय पाहिजे? 0 पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. मग नंबर 1 लिहा. हे लिहायला चालू करायचं, हे लिहायला चालू करायचं. लिहा कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. लिहा कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. Conditions for steady interference pattern. तर नंबर 1 काय त्यातला? लिहा सोर्सेस. फक्त एवढंच लिहा, कोहेरंट लिहा. कोहेरंट हे सोर्सेस कसे पाहिजेत? कोहेरंट पाहिजेत. लिहा नंबर 1 काय? कोहेरंट. कोहेरंटचं मिनिंग काय? कोहेरंटचं मिनिंग काय? लिहा फेज डिफरन्स, फेज डिफरन्स, फेज डिफरन्स between sources, phase difference between sources should be constant. Phase difference between sources should be constant. ठीक आहे. कोहेरंटचा म्हणजे मिनिंग काय? फेज डिफरन्स बिटवीन सोर्सेस शुड बी कॉन्स्टंट. फेज डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे, याला बोलायचं कोहेरंट सोर्स. कोहेरंट सोर्स असतील तर इंटरफरन्स पॅटर्न काय होते? बघण्यासारखा होते. कोहेरंट सोर्स नसतील तरी पण इंटरफरन्स होतेच, पण पॅटर्न फक्त दिसणार नाही. पॅटर्न फक्त दिसणार नाही. कळते कसं? मग नंबर 2 लिहा. नंबर 2 मोनोक्रोमॅटिक लाईट. नंबर 2 लिहा काय? मोनोक्रोमॅटिक. एवढंच लिहा फक्त, मोनोक्रोमॅटिक, बस झालं. मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिकला काय एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही. मोनोक्रोमॅटिक साठी काय एक्सप्लेनेशन लिहायची गरज नाही. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय? हे जे दोन्ही, इथून जी लाईट तयार झाली, इथून जी लाईट बाहेर पडाली, इकडून बाहेर पडणारी लाईट आणि इकडून बाहेर पडणारी लाईट, दोन्ही लाईट मोनोक्रोमॅटिक पाहिजे. मोनो म्हणजे एक, सिंगल. मोनो, डाय, ट्राय, त्यातला मोनो. मोनो म्हणजे सिंगल, एक, आणि क्रोमा म्हणजे कलर. एक कलरची लाईट पाहिजे. इथून बाहेर पडणारी लाईट आणि इथून बाहेर पडणारी लाईट काय पाहिजे? एका कलरची पाहिजे. म्हणजे दोघांचा लॅम्बडा सेम पाहिजे. मोनोक्रोमॅटिकचा मीनिंग काय? लॅम्बडा ऑफ बोथ वेव्हज, बोथ लाईट्स शुड बी सेम. मोनोक्रोमॅटिकचा मीनिंग काय? इथे लिहून ठेवा, लॅम्बडा सेम.
मोनोक्रोमॅटिकचं मिनिंग काय, लॅम्बडा सेम. इकडून जी लाईट बाहेर आली दोन्हीचा लॅम्बडा सेम असला तर या स्क्रीनवर काय होणार, एकदम मस्त इंटरफरन्स पैटर्न दिसणार. ठीक है, चलो नंबर 3 क्या है, लिखो नंबर 3 क्या है, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. नंबर 3 ला लिहून घ्या, लिहून घेतला तर काय होईल, जरा डोक्यात बसल. नंबर 3 काय कंडिशन आहे, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. इकडून येणारी लाईट आणि इथून येणारी लाईटची स्टेट ऑफ पोलरायझेशन काय पाहिजे, सेम. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. इकडून येणारी लाईट आणि इकडून येणारी लाईटचं सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे. याचा मिनिंग आहे, इकडली लाईन जर व्हर्टिकल आहे, इकडली वेव्ह जर व्हर्टिकल आहे, तर इकडली वेव्ह पण व्हर्टिकली पोलराइज्ड पाहिजे, तरच इंटरफरन्स बघण्यासारखं होईल. इंटरफरन्स तर होणार, पण ते पॅटर्न कधी चांगला प्रोड्यूस होणार, जर दोघांचा पोलरायझेशनची स्टेट सेम असली तर. ही समजा हॉरिझॉन्टल व्हायब्रेट करायला, इथली वेव्ह हॉरिझॉन्टल व्हायब्रेट करायला अशी, तर ही पण वेव्ह हॉरिझॉन्टल व्हायब्रेट करणारीच पाहिजे, सेम पोलरायझेशन पाहिजे. हे व्हर्टिकल तर हे व्हर्टिकल, हे हॉरिझॉन्टल तर हे पण हॉरिझॉन्टल पाहिजे. चलो नंबर 4 काय, इथून येणारी लाईट आणि इथून येणारी लाईट दोन्हीचा अँप्लिट्यूड काय पाहिजे, सेम. दोन्हीचा अँप्लिट्यूड सेम पाहिजे, किंवा अँप्लिट्यूड सेम म्हणजे इंटेन्सिटी पण सेम असते. इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूडचं रिलेशन कसं आहे, अँप्लिट्यूड इज प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी ऑफ लाईट इज प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर. मग दोन्ही इथून येणारी लाईट इथून येणारी लाईट दोन्हीचा अँप्लिट्यूड सेम पाहिजे. याचा अर्थ काय, इंटेन्सिटी पण सेम पाहिजे. लिहा 4th पॉइंट, सेम एम्पलीट्यूड और इंटेंसिटी. सेम एम्पलीट्यूड और इंटेंसिटी. सेम एम्पलीट्यूड और इंटेंसिटी. सेम एम्पलीट्यूड और इंटेंसिटी. नेक्स्ट पॉइंट क्या है, नैरो सोर्स. नेक्स्ट पॉइंट क्या है, नैरो सोर्स. मतलब इधर का जो ओपनिंग है फुल इधर फाड़ के रखने का नहीं, इधर का जो ओपनिंग है बहुत बड़ा नहीं करने का. यहाँ का ओपनिंग क्या है, एकदम छोटा सा रखने का ओपनिंग. तो यहाँ का ओपनिंग नैरो है, एकदम छोटा ओपनिंग है. इधर का भी ओपनिंग क्या है, एकदम छोटा रखने का. ये तो नैरो ओपनिंग, इधर से भी छोटा नैरो ओपनिंग रखने का, यहाँ पे भी नैरो ओपनिंग रखने का. तो नेक्स्ट पॉइंट नैरो ओपनिंग, नैरो सोर्स. नेक्स्ट पॉइंट लिखो नैरो सोर्स. यहाँ पर और यहाँ का सोर्स क्या चाहिए, नैरो चाहिए, नैरो सोर्स. ठीक है, चलो नेक्स्ट क्या है, नेक्स्ट पॉइंट क्या है, स्मॉल डी छोटा चाहिए, मोटा डी मोटा चाहिए. छोटा डी छोटा चाहिए, मोटा डी मोटा चाहिए. स्मॉल डी कौन है, तो स्मॉल डी कौन रहता है, तो स्मॉल डी रहता है इधर का सोर्स और इधर का सोर्स, ये दोनों के बीच का डिस्टेंस रहता है स्मॉल डी. इधर का सोर्स और इधर का सोर्स, इन दोनों के बीच का डिस्टेंस रहता है स्मॉल डी. और ये दोनों सोर्सेस एंड ये स्क्रीन, ये दोनों सोर्सेस एंड स्क्रीन, इनके बीच का डिस्टेंस रहता है कैपिटल डी. तो ये डिस्टेंस है कैपिटल डी, ये डिस्टेंस है स्मॉल डी. ठीक है, चलो नेक्स्ट पॉइंट लिखो फिर, स्मॉल डी शुड बी स्मॉल, फिर कैपिटल डी शुड बी लार्ज. स्मॉल डी शुड बी स्मॉल एंड कैपिटल डी शुड बी लार्ज. स्मॉल डी शुड बी स्मॉल, कैपिटल डी शुड बी लार्ज. एंड लास्ट पॉइंट क्या है, सेम डायरेक्शन. इधर से जो लाइट जा रहा है राइट हैंड की तरफ जा रहा है, इधर से जाने वाला भी लाइट क्या चाहिए, राइट हैंड की तरफ. म्हणजे दोघांच्या डायरेक्शन सेम पाहिजे. हे राईटला चालला तर हा पण राईटला जायला पाहिजे. दोघांच्या डायरेक्शन्स काय पाहिजेत, सेम. तो सेम डायरेक्शन्स.
लास्ट पॉइंट लिखो, सेम डायरेक्शन चाहिए, दोनों लाइट सोर्सेस का लाइट का ट्रैवलिंग का डायरेक्शन क्या चाहिए, सेम चाहिए। लाइट का ट्रैवलिंग का डायरेक्शन क्या चाहिए, तो सेम चाहिए। हो गया? लाइट का ट्रैवलिंग का डायरेक्शन क्या चाहिए, सेम चाहिए। ठीक है, तो इंटरफेरेंस पैटर्न, दो लाइट्स मिक्स होता है तो इंटरफेरेंस तो होगा ही। दो लाइट का मिक्सिंग होता है तो इंटरफेरेंस तो होने ही वाला है। लेकिन अगर इंटरफेरेंस पैटर्न अच्छा प्रोड्यूस करना है, इंटरफेरेंस पैटर्न अगर अच्छा इंटरफेरेंस पैटर्न प्रोड्यूस करना है, तो उसके लिए ये कंडीशन है, ये कंडीशन है, तो इंटरफेरेंस पैटर्न क्या होगा, अच्छा प्रोड्यूस होगा, देखने जैसा प्रोड्यूस होगा, तो उसका ऑब्जर्वेशन करना इजी है। अगर ये कंडीशन सेटिस्फाई नहीं होता तो भी इंटरफेरेंस होता ही है, लेकिन पैटर्न फिर अच्छा नहीं दिखेगा। ठीक है, अब ये कंडीशंस हो गया, आगे देखेंगे। चलो इसके आगे क्या देखना है अभी, अभी देखेंगे एकदम इंपॉर्टेंट पार्ट इंटरफेरेंस का, सबसे एकदम इंपॉर्टेंट पार्ट देखेंगे अभी, एकदम फुल कंसंट्रेशन से देखो अभी। इंटरफेरेंस का एकदम मेन इंपॉर्टेंट पार्ट देखेंगे। इसके ऊपर ही न्यूमेरिकल्स आते हैं इंटरफेरेंस में, अभी जो बोलने जा रहा हूं उसके ऊपर ही न्यूमेरिकल्स आते हैं। और ये पार्ट क्लियर हो गया, अभी जो बोलने जा रहा हूं ये पार्ट क्लियर हो गया, तो इंटरफेरेंस ऑलमोस्ट सब क्लियर हो जाता है। देखो अभी क्या हो रहा है, तो इंटरफेरेंस मध्ये व्हायले काय, इंटरफेरेंस मध्ये व्हायले काय, तर एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट समजावून घ्या। यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, यंग न काय प्रूव्ह केलं हा एक्सपेरिमेंट करून, थॉमस यंग यानं काय प्रूव्ह केलं हा एक्सपेरिमेंट करून, प्रूव्ह केलं काय की न्यूटन्सची कॉर्पस्युलर थेअरी इज रॉंग अँड हायगन्स थेअरी इज करेक्ट, लाईट इज मेड अप ऑफ वेव्ह, हे प्रूव्ह केलं थॉमस यंगनं बाय डुईंग दिस एक्सपेरिमेंट। कधी केला एक्सपेरिमेंट, 1801 ला। कधी एक्सपेरिमेंट केला त्यानं, 1801 ला एक्सपेरिमेंट केला काय, बस इथे एक पेपर घेतला आणि त्या पेपरला एक छोटं होल केलं आणि इथं ठेवला सोर्स ऑफ लाईट, इथं ठेवला लाईटचा सोर्स, ओरिजिनल लाईट इथून तयार होईल। ठीक आहे, इथे लाईटचा सोर्स ठेवला, त्याच्या पुढे पेपर ठेवला आणि पेपरला मध्ये होल पाडला, नॉर्मल पेपर, काय वेगळं नाहीये। बस हे नॉर्मल पेपर घेतला आणि त्याला इकडं असा होल पाडला, आणखीन काय केलं, होल फक्त एकदम छोटं होल आहे, त्याला बोलतात स्लिट। होल कसा आहे, फक्त एकदम छोटं होल आहे, बस असं होल पाडलं। आणखीन काय केलं, मग इथं लाईट ठेवला, इथं लाईटचा सोर्स ठेवला आणि इथं पेपरला होल पाडला, एवढं मोठं नाही आहे पण एकदम छोटं होल पाडायचं। मग लाईटचा सोर्स पहिलं होल, याला बोलतात स्लिट, याला बोलतात काय, स्लिट, SLIT, स्लिट। मग इकडून लाईट बाहेर पडाली, इथून लाईट बाहेर पडाली, ठीक आहे। याच्या पुढे आणखीन एक पेपर ठेवला, याच्या पुढे आणखीन एक पेपर ठेवला आणि वर एक होल पाडले आणि खाली एक होल पाडले, याला बोलतात स्लिट S1 आणि स्लिट S2, दोन स्लिट्स, इथे एकच स्लिट होती, इथं दोन होल्स पाडले। मग याच्यातून लाईट येणारी, थोडी लाईट वरून बाहेर पडणार, थोडी लाईट खालून बाहेर पडणार, यातून बाहेर येणारी लाईट थोडी वरून बाहेर पडेल, थोडी खालून बाहेर पडेल। ठीक आहे, मग इथल्या पेपरला एकच होल होता, इथं जे पेपर आहे त्याला किती होल आहे, दोन होल आहेत, त्याला दोन स्लिट्स आहेत। मग इथून लाईट येणार आणि इथं आणखीन एक पेपर आहे, इथं आणखीन एक पेपर आहे, या पेपरवर काय भेटते, याला बोलतात स्क्रीन। या पेपरवर काय भेटते बा असा, या पेपरवर काय भेटते, स्क्रीन, म्हणजे इथं स्क्रीन आहे, हा पेपर इथं आहे। इथल्या पेपरला किती होल्स आहेत, दोन होल्स आहेत, इथे एक होल पाडलं, इथे एक होल पाडलं। इथल्या पेपरला किती होल आहेत, एकच होल आहे, एक स्लिट, डबल स्लिट, आणि इथं ठेवले स्क्रीन। मग या स्क्रीनवर येते पॅटर्न, या स्क्रीनवर तयार होते बँड्स। मग बँड्स कसे तयार होतात, या स्क्रीनवर तयार होते बँड्स, बँड्स होते कसे तयार बा, एक्झॅक्टली सेंटरला बँड्स होते कसे तयार बा, असे एक्झॅक्टली सेंटरला एक बँड येणार,
त्याचं नाव आहे सीबी. बँड म्हणजे कसे तयार होतात, बेल्ट तयार होतात, पट्टे तयार होतात. कसे तयार होतात, बाशे. बा इकडे पेपर असला माझ्याकडे तर दाखवतो तुम्हाला. आहे पेपर, एक मिनिट ड्रॉइंग करून दाखवतो तुम्हाला कसं होतं. असे बँड तयार होते, असे आडवे बँड तयार होते. मध्ये हॉरिझॉन्टल हे बँड, पहिला बँड असते सीबी सेंट्रलला, ठीक आहे. मध्ये आहे सीबी सेंट्रल ब्राईट बँड, मग वर एक बँड, त्याच्यावर बँड, त्याच्यावर बँड, मग बँड 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 बँड. ओके, असे भरपूर बँड तयार झाले, असे हॉरिझॉन्टल बँड तयार झाले. कळते. चलो, सर्वात जे मध्ये आहे त्याला नाव दिले सीबी, सेंट्रल ब्राईट. सर्वात जे मध्ये आहे असा एक बँड, असा आडवी एक पट्टी तयार झाली अशी, कळते ना, त्याला काय नाव दिले, सेंट्रल ब्राईट बँड. त्याला काय, सेंट्रल ब्राईट. ठीक आहे. त्याच्यापासून थोडं 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 वर 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 गेलो तसं काय होतंय, इंटेन्सिटी कमी 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 होते, इंटेन्सिटी कमी कमी, आणि एका ठिकाणी एकदमच झिरो इंटेन्सिटी ची एक लाईन तयार झाली. इथं एक एकदम झिरो इंटेन्सिटीची एक लाईन तयार झाली. त्याला काय म्हणलंय, फर्स्ट डार्क. त्याला काय म्हणले, फर्स्ट डार्क. झिरो इंटेन्सिटी म्हणजे तिथं लाईटच नाही, तिथं लाईटच नाही म्हणजे ते ब्लॅक ब्लॅक दिसणार, काळं काळं दिसणार. इथं फुल लाईट आहे, इथं सगळ्यात कमी लाईट. इथं या दोघांची जर इंटेन्सिटी सेम असली तर इथली इंटेन्सिटी किती, ते झिरो. मग ही एक लाईन भेटणार, डार्क लाईन का ब्लॅक लाईन भेटणार. त्या लाईनवर इंटेन्सिटीच नाही, लाईटच नाही तिथं. परत थोडं थोडं वर गेलो, इंटेन्सिटी वाढली 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 वाढली, इथं इंटेन्सिटी परत मॅक्सिमम भेटते, त्याला बोलतात फर्स्ट ब्राईट. त्याला बोलतात फर्स्ट ब्राईट. कळतं. आणखीन वर गेलो की इंटेन्सिटी डिक्रीज डिक्रीज, आणखीन एक भेटते डार्क, सेकंड डार्क. हा पहिला डार्क आहे, सेकंड डार्क, तसं परत सेकंड ब्राईट. आणि असे भरपूर बँड्स वर भेटतात, 2B 3D 3B 4D 4B 6, सगळे सगळे भरपूर इन्फायनाइट बँड्स भेटतात वर. तसेच खाली पण भरपूर बँड्स भेटतात. बिलो सीबी वी गेट फर्स्ट डार्क. फर्स्ट डार्क म्हणजे काय, अशी एक डार्क आडवी लाईन भेटणार, ब्लॅक लाईन, सर्वात लाईटची इंटेन्सिटी कमी. त्याच्या खाली आलं की एक ब्राईटची लाईन भेटणार, फर्स्ट ब्राईट, मग सेकंड डार्क, मग सेकंड ब्राईट. असे खाली पण बँड्स, वर पण बँड्स असणार. मग वरचा फर्स्ट ब्राईट आणि खालचा फर्स्ट ब्राईट यांचं काय रिलेशन आहे का, काही नाही, काही नाही. वरचा फर्स्ट ब्राईट त्याचा एक ब्राईट लाईन असणार वर, खालच्या काशा फर्स्ट ब्राईटच्या ठिकाणी त्याची खाली एक लाईन असणार. खालचा फर्स्ट ब्राईट आणि वरचा फर्स्ट ब्राईट यांचं काही रिलेशन नाही. सीबीच्या वर पण नंबरिंग तशीच आहे, सीबीच्या खाली पण नंबरिंग तशीच आहे. ठीक आहे, ओके. बर, मग हे आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सोर्स, एक स्लिट, डबल स्लिट. मग हे असे दिसणार बँड्स, हे असे दिसणार बँड्स. ठीक आहे. बर, मग आता याच्यात बघा काय काय बघा. थोडं मी थेरॉटिकल होईल आजचं लेक्चर, जरा लेक्चर आजचं काय होईल, थेरॉटिकल होईल. याच्यावर न्यूमरिकल्स उद्या केले, उद्या नाही, आता लेक्चर परतचं कधी होईल आपलं, ट्यूसडेला होईल. ट्यूसडेचं लेक्चर नाही, ट्यूसडेला काय करायचंय, पेपरच होईल ना. ट्यूसडेला काय करायचं, पेपरच घ्यायचा, आणि पेपर ऑफलाईन क्लासरूमवर होईल पेपर. आणि वेनसडेला लेक्चर होईल. पुढचं लेक्चर कधी होईल, वेनसडेला होईल. मग वेनसडेला मी हे रिवाइज करतो, आणि वेनसडेला याच्यावर न्यूमरिकल्स पण करायचे. ठीक आहे. हा, उद्या संडे आहे, उद्या सुट्टी आहे. उद्या संडे आहे, उद्या सुट्टी घ्या. मंडेला पण धुलीवंदन आहे, काय सुट्टीच घ्या, ऑनलाईन लेक्चर काय एवढे त्यात हे राहिले. ट्यूसडेला पेपर द्या, आणि मग वेनसडेला आपण ऑफलाईन लेक्चर मध्ये याच्यावरची न्यूमरिकल्स करू. ठीक आहे.
बघू बघू ट्यूसडेला लायब्ररीला चाललो म्हणून सांगायचं. लायब्ररीला जाण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे. लायब्ररीला जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. लायब्ररीला चाललो म्हणून सांगितलं तर सोडतील तुम्हाला. आणि कोण विचारणं झालंय रोडवर फिरताना कोणी विचारण झालंय. मी काल फिरून आलो भरपूर. चलो ट्यूसडेला लेक्चर नको, जास्त वेळ नको, अंदाज घेऊया पहिला. ट्यूसडेला पेपर घेऊया. लायब्ररीला आलो अभ्यास करायला काय अडचण नाही आहे. वेनसडेला लेक्चर घेऊया. चलो मग इकडे काय, इकडे काय स्लिट S1, इथे काय स्लिट S2. टेस्टला वेव्ह ऑप्टिक्स जितका झालाय तितका. इंटरफरन्सचं फक्त काय थेरॉटिकल प्रश्नच मी टाकतो. थेरॉटिकल क्वेश्चन्स एकदम सिंपल इंटरफरन्सचे. आणि वेव्ह ऑप्टिक्स जे मागं झालाय त्याच्यावर व्यवस्थित पेपर येणार. सिलेबस सांगितलं ना तुम्हाला अगोदर. सिलेबस तुम्हाला सांगितलं ना. रोटेशनल मोशन आणि वेव्ह ऑप्टिक्स सिलेबस काय आहे ट्यूसडेचा. रोटेशनल मोशन आणि वेव्ह ऑप्टिक्स. ठीक आहे. चलो मग 2 दिवस सुट्टे आहेत तर काय करा, अभ्यास करा व्यवस्थित. ट्यूसडेला अभ्यास करून या. करतो सार्थक लेक्चर मी सेंड करतो, नो प्रॉब्लम. तो देखो क्या है, तो इधर एक है अपने पास स्लिट S1, इधर एक स्लिट है S2 आणि दोन्ही स्लिट्स मधून लाईट आल्या आणि इथं पॅटर्न तयार झाला, इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला. ठीक आहे. मग कोणता ब्राईट किती डिस्टन्सवर आहे, कोणता ब्राईट किती डिस्टन्सवर आहे हे कॅल्क्युलेट करायचा एक फॉर्म्युला आहे. ब्राईटचा nth ब्राईटचा डिस्टन्स. मग डिस्टन्स ऑफ nth ब्राईट चा काय फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रॉम द CB. डिस्टन्स ऑफ nth ब्राईट फ्रॉम द CB याचा काय फॉर्म्युला आहे. याचा फॉर्म्युला असा आहे n लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. ओके. लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती असणार. इकडे जी वेव्ह वापरली का, इकडे जी लाईट आहे तिची वेव्हलेंथ लॅम्बडा. कॅपिटल D म्हणजे कोण आहे, हे डिस्टन्स सांगितलं ना, हे डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम 2 स्लिट्स हे असते कॅपिटल D. स्मॉल d काय, डिस्टन्स बिटवीन स्लिट्स हे स्मॉल d आहे, हे दिलेलं असणार. स्मॉल d कॅपिटल D दिलेलं असणार. लॅम्बडा पण दिलेलं असते. मग काय बोलणार, फाइंड आउट डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट. फाइंड आउट डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट. मग चौथ्या ब्राईटचं CB पासूनचं डिस्टन्स, चौथ्या ब्राईटचं CB पासूनचं डिस्टन्स काढायचं आहे तरी तो 4 पुट करायचा. समजा दुसऱ्या ब्राईटचं डिस्टन्स काढायचं आहे CB पासून. समजा दुसऱ्या ब्राईटचं डिस्टन्स पाहिजे CB पासून, म्हणजे हे डिस्टन्स, हे डिस्टन्स. सेकंड ब्राईटचं CB पासूनचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स. मग हे डिस्टन्स काढायचं कसा, हे CB पासूनचं सेकंड ब्राईटचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स काढायचं कसा. म्हणजे n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय पुट करायची 2. n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू काय पुट करायची 2. मग 2 व्हॅल्यू पुट केली तर किती येते बा, 2 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. 2 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. मग खालचा सेकंड ब्राईट CB पासून किती डिस्टन्सवर आहे. मग खालचा सेकंड ब्राईट पण CB पासून, हे जे डिस्टन्स आहे CB पासून खालच्या सेकंड ब्राईटचं जे डिस्टन्स आहे ते पण याच फॉर्म्युला येणार. ते पण याच फॉर्म्युलाने येते. मग n ची व्हॅल्यू काय पुट करा 2. अगेन 2 लॅम्बडा d बाय d. हे पण या CB पासून किती डिस्टन्सवर आहे म्हणजे हे डिस्टन्स किती येते 2 लॅम्बडा d अपॉन स्मॉल d. ओके. ठीक आहे. समजा फर्स्ट ब्राईटचं डिस्टन्स पाहिजे. चला बघा व्यवस्थित बघा, सगळे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ब्राईटचं डिस्टन्स पाहिजे म्हणजे हे फर्स्ट ब्राईटचं CB पासूनचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स पाहिजे. हे डिस्टन्स पाहिजे किती आहे, मग 1 मिलीमीटर आहे का 2 मिलीमीटर आहे, कसं काढायचं. हे nth ब्राईटचा फॉर्म्युला आहे, याच्यात 1 टाका. पहिल्या ब्राईटचं पाहिजे 1 टाका, दुसऱ्या ब्राईटचं पाहिजे 2 टाका, तिसऱ्या ब्राईटचं पाहिजे डिस्टन्स तर 3 टाका. पहिल्या ब्राईटचं पाहिजे 1 टाका, मग 1 लॅम्बडा d बाय d. किती येते 1 लॅम्बडा d
अपॉन डी, 1 लॅमडा डी अपॉन डी. कळते कसं? खालचा पण फर्स्ट ब्राइट कितीवर असणार? तेच डिस्टन्स 1 लॅमडा डी अपॉन डी. हे झालं डिस्टन्स ऑफ nth ब्राइट. हे काय झालं? डिस्टन्स ऑफ nth ब्राइट फ्रॉम द सीबी. डार्कचं डिस्टन्स पाहिजे असलं तर, इफ यू वॉन्ट डिस्टन्स ऑफ nth डार्क फ्रॉम द सीबी, मग त्याचा फॉर्म्युला काय? असाच दिसतंय बा, ब्राईटचा इथं डार्कचा, मग डिस्टन्स ऑफ nth डार्क इज इक्वल टू असा 2n - 1/2. इथं फॅक्टर असतं n, इथला फॅक्टर काय? 2n - 1/2 इंटू इकडे जे आहे तेच परत इकडे रिपीट, लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. इथं n लॅमडा डी बाय डी, इथला फॅक्टर 2n - 1/2 लॅमडा डी बाय डी. लॅमडा कॅपिटल डी स्मॉल डी माहिती असते, पुट केले की मिळणार, पुट केले की आन्सर भेटते. समजा आपल्याला हे पाहिजे, फर्स्ट डार्कचं डिस्टन्स पाहिजे आपल्याला, फर्स्ट डार्कचं डिस्टन्स पाहिजे फ्रॉम सीबी. आपल्याला काय पाहिजे? फर्स्ट डार्कचं डिस्टन्स पाहिजे फ्रॉम सीबी, म्हणजे हे डिस्टन्स, फर्स्ट डार्कचं डिस्टन्स फ्रॉम सीबी. तर याच्यात 1 टाका, म्हणजे 1 टाकल्यावर होते का? याच्यात 1 पुट केला होते का? 2 × 1 2, 2 × 1 2, 2 - 1 1, मग 1/2 लॅमडा डी बाय डी. कळते? मग फर्स्ट डार्कचं डिस्टन्स किती येते? 1/2 लॅमडा डी अपॉन डी, 1/2 लॅमडा डी अपॉन डी. खालचा फर्स्ट डार्क, खालचा असे ना का वरचा असे ना का, फॉर्मूला काय? कौन सा भी डार्क रहने दो, फॉर्मूला अपना फिक्स है. तो n का वैल्यू 1 डालो, तो नीचे का डार्क हो या फिर ऊपर का डार्क, उसका डिस्टेंस मिल जाएगा सीबी से. तो ये डिस्टेंस कितना है? तो फर्स्ट डार्क का निकालना है, तो 1 डालो इधर, तो वापस कितना आता है? 2 × 1 2 - 1 1, 1/2 लैम्ब्डा डी बाय डी, 1/2 लैम्ब्डा डी अपॉन डी. ठीक है, चलो. अगर सेकेंड डार्क का डिस्टेंस चाहिए, समझो इफ यू वांट सेकेंड डार्क का डिस्टेंस फ्रॉम द सीबी, सीबी से सेकेंड डार्क का डिस्टेंस मतलब ये डिस्टेंस चाहिए, तो डार्क का डिस्टेंस चाहिए तो ये फॉर्मूला, सेकेंड डार्क का सीबी से डिस्टेंस चाहिए, डार्क से डिस्टेंस चाहिए तो ये फॉर्मूला, और सेकेंड डार्क का चाहिए इसलिए एन का वैल्यू क्या पुट करने का? 2. सेकेंड डार्क का चाहिए इसलिए एन का वैल्यू क्या पुट करने का? 2. तो 2 पुट करा, होते का 2 × 2 4, 4 - 1 3/2 लैम्ब्डा डी बाय डी. मैं इथे किती है? 3/2 लैम्ब्डा डी अपॉन डी, 3/2 लैम्ब्डा डी अपॉन डी. खालचा सेकंड डार्कचं डिस्टन्स पण तेच येते, 3/2 लैम्ब्डा डी अपॉन डी. मग खालचा सेकंड डार्क आणि वरचा सेकंड डार्क, सीबी पासून हे डिस्टन्स पण आणि सीबी पासून हे डिस्टन्स पण काय असते? सेम सेम. आणि सीबीचं डिस्टन्स किती आहे? सीबी तर 0 वर आहे, मध्ये बसला. परत एकदा जॉईन करा, सीबी कुठे आहे? 0 डिस्टन्स वर आहे. ठीक आहे, चलो परत एकदा जॉईन करा, पुढचा पार्ट बघूया. परत एकदा रिपीट जॉईन करा, नेक्स्ट पार्ट बघूया मग.